श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा माघी गणेश जयंती 22 जानेवारी गुरुवारी येत आहे. या दिवशी गणपतीचा जन्मोत्सव साजरा होतो. या दिवशी केलेल्या पूजेमुळे घरात सुख समृद्धी येते. श्री गणेशाची आराधना केल्यानंतर प्रत्येक शुभ कार्याला सुरुवात होते. गणपती, विघ्नहर्ता, विनायक आणि एकदंत अशा वेगवेगळ्या नावाने श्री गणेशाला ओळखले जाते. त्यात गणेशाचे आगमन प्रत्येकाच्या घरोघरी होणार असून भाविक त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. हिंदू पंचांगानुसार गणेश जयंती दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरी केली जाते. माघ महिन्यातील ही गणेश जयंती माघ विनायक चतुर्थी किंवा गणेश जयंती किंवा तिलकुंद चतुर्थी म्हणून ओळखली जाते. भाद्रपद महिन्यातील चतुर्थी ही मुख्य गणेश चतुर्थी असते, तर माघ महिन्यातील चतुर्थी ही माघी गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते. या दिवशी गणपतीचा जन्म झाला म्हणून याला गणेश जयंती म्हणतात. गणपती हा विघ्नहर्ता असल्याने या दिवशी त्यांची पूजा केल्याने सर्व संकट दूर होतात आणि जीवनात सुख समृद्धी येते. या दिवशी गणपतीची विधिवत पूजा, आराधना आणि व्रत केले जाते, ज्यामुळे मनोकामना पूर्ण होतात. भाद्रपद चतुर्थीला मोदकाचा नैवेद्य असतो, तर माघी गणेश जयंतीला तिळाच्या लाडवाचा नैवेद्य हा गणपती बाप्पांना दाखवला जातो. माघी गणेश जयंतीला वरद चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी असं म्हटलं जातं. पौराणिक कथेनुसार याच दिवशी भगवान गणेशाने नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपांच्या कुटुंबात विनायक नावाने अवतार घेतला होता. भाद्रपद चतुर्थीला गणपती पाहुणा म्हणून येतो, तर माघ चतुर्थीला त्यांचा वाढदिवस साजरा केला जातो. या दिवशी गणपतीचे तत्व पृथ्वीवर नेहमीच्या तुलनेत 1000 पटीने जास्त कार्यरत असतात. आणि म्हणूनच माघी गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत. आणि म्हणूनच माघी गणेश जयंतीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण घरात आणा या झाडाचं फक्त एक फूल. हे फूल आपल्या घरी आणल्यामुळे आपली किती कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे, पण फक्त 24 तासामध्ये आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण इडापिडा, नजरबाधा नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर कोणत्या झाडाचं फूल आणायचं आहे, कोणत्या वेळेत आणायचं आहे, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार आणि कमेंटमध्ये ओम गणपते नमः लिहायला विसरू नका. या दिवशी आपल्याला सकाळी उठून स्नान करायची आहे. अनेक घरांमध्ये या दिवशी गणपतीची मूर्ती किंवा फोटोची प्रतिष्ठापना केली जाते. नैवेद्य बाप्पांना अर्पण केला जातो. बाप्पांना मोदक अतिशय प्रिय आहेत. मात्र माघी गणेश जयंतीला तिळाचे विशेष महत्त्व आहे. तिळगुळाचे मोदक किंवा तिळाचे लाडू नैवेद्य म्हणून अर्पण केले जाते. या दिवशी आपल्याला आवर्जून गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं किंवा संकटनाशक स्तोत्राचं पठण करायचं. यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते. भाद्रपद गणेश चतुर्थीप्रमाणे या दिवशीही चंद्र दर्शन टाळले पाहिजे. 22 जानेवारी रोजी सकाळी 10:14 पासून ते रात्री 10:04 चंद्र पाहणं वर्ज्य आहे, अशुभ मानलं जातं. ज्यामुळे असं म्हटलं जातं की व्यक्तीवर खोटा आरोप लागण्याची शक्यता असते. मध्यान्ह पूजा मुहूर्त हा सकाळी 11:29 पासून ते दुपारी 1:37 असणाऱ्या हा काळ गणपतीच्या पूजेसाठी अत्यंत शुभ मानला जातो, कारण गणेशाचा जन्म मध्यान्ह काळी झाला होता असे शास्त्रात सांगितले आहे. म्हणून आपल्याला सुद्धा आवर्जून याच वेळेत गणपती बाप्पांची पूजा ही करायची आहे. गणेश जयंतीनिमित्त रवी योग सकाळी 7:14 सुरू होणार आहे आणि दुपारी 2:27 हा योग राहील. हा एक शुभ योग आहे, जो सर्व नकारात्मक प्रभावांना दूर करतो. या दिवशी भद्रा दुपारी सुरू होणार आहे. यावेळी भद्रा पृथ्वीवर असणार आहे, त्यामुळे भद्र कालात कोणतेही शुभ कार्य केले जाणार नाही. गणेश जयंतीला भद्रा दुपारी 2:20 सुरू होईल आणि 23 जानेवारी रोजी पहाटे 2:38 चालेल.
जास्वंदीचं लाल फूल म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सर्वप्रथम येतात ते म्हणजे आपले लाडके गणपती बाप्पा. कारण गणपती बाप्पांना हे फूल अतिशय प्रिय आहे. जास्वंदीचं फूल पवित्रतेचे आणि आध्यात्मिक शक्तीचे प्रतीक मानले जाते. विशेषतः लाल जास्वंदी हे गणपती बाप्पाच्या शक्ती, उत्साह आणि तेजाचे प्रतीक म्हणून पूजेमध्ये महत्त्वाचे मानले जाते. वास्तुशास्त्रात या फुलाला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला जास्वंदीचे झाड लावल्याने घरातील वातावरण चांगलं राहतं. जास्वंदीच्या झाडामुळे घरामध्ये धनधान्याची कमतरता भासत नाही. धर्मशास्त्रातही जास्वंदीचं फूल शुभ मानलं गेलं आहे. हे फूल काली माता आणि श्री गणपतीला अर्पण केले जाते. जास्वंदीचे फूल सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. शनिवारी श्री हनुमाला जास्वंदीचे फूल अर्पण करणे चांगले मानले जाते. सूर्यदेवाची उपासना करताना आवर्जून त्यामध्ये लाल जास्वंदीचं फूल वापरावं. असं केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये सकारात्मकता येते. जर तुमच्या घरामध्ये नकारात्मकता असेल, पैसा टिकून राहत नसेल, कायम चिडचिड, भांडणं होत असेल, कलह होत असेल, तर आवर्जून हा जास्वंदीचा उपाय जो आहे तो आपल्याला करायचा आहे. म्हणूनच आपल्याला लाल जास्वंदीच्या झाडाचं एक फूल जे आहे ते सकाळीच आपल्या घरी घेऊन यायचं. हे फूल आपल्या घरी आणल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे. आता आपल्याला 11 तांदळाचे दाणे घ्यायचेत. जे तांदळाचे दाणे आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायचे. ते अखंड असावे, कुठेही तुटलेले, फुटलेले किंवा खराब झालेले नसावे. आता एक प्लेट घ्या. त्या प्लेटवर आपल्याला हे 11 तांदळाचे दाणे ठेवायचे आहेत आणि यावर थोडीशी हळद आणि कुंकू टाकून त्यांना लाल पिवळं करून घ्यायचं. अर्थात काय तर आपल्याला अक्षदा ह्या तयार करून घ्यायच्या आहेत. आता देवघरामध्ये बसून आपल्याला काही सेवा ह्या करायच्या. जेव्हा आपण सेवांबरोबर काही उपाय करतो तर आपल्याला केलेल्या उपायांचं अतिशीघ्र फळ हे प्राप्त व्हायला लागतं. आता या 11 तांदळाच्या दाण्यातला एक तांदळाचा दाणा आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे. देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आहे. ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा. आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि हा तांदळाचा दाणा जो आहे तो आपण जे लाल जास्वंदीचे फूल गणपती बाप्पांना अर्पण केलंय तिथे हे दाणा जो आहे अर्पण करून घ्यायचा. पुन्हा दुसरा तांदळाचा दाणा आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे. ओम गण गणपते नमः या मंत्राचं जप करायचं. आपल्या मनातली इच्छा व्यक्त करायची आणि हा तांदळाचा दाणा जो आहे तो आपल्याला त्या लाल जास्वंदीच्या फुलाजवळ अर्पण करायचं. अशा रीतीने आपल्याला 11 वेळा तांदळाचे दाणे आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे. 11 वेळा आपल्याला ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा. 11 वेळा आपल्या मनातली इच्छा व्यक्त करून हे तांदळाचे दाणे जे आहेत ते आपल्याला त्या लाल जास्वंदीच्या फुलाजवळ अर्पण करायचे आहेत. तसेच आपल्याला लाल जास्वंदीच्या झाडाचं एक पान सुद्धा आपल्या घरी घेऊन यायचं. एक प्लेट घ्या, त्यामध्ये कुंकू घ्या, कुंकवामध्ये पाणी टाकून त्याचं गंध तयार करून घ्या. आता जास्वंदीच्या झाडाच्या काडीने आपल्याला त्या पानावर आपल्या मनातली इच्छा ही लिहायची आणि त्यानंतर आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला हे पान जे आहे ते गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचं. तसेच आपल्याला 21 दुर्वांची जुडी सुद्धा जी इच्छा आपण पानावर लिहिलेली ती इच्छा बोलून गणपती बाप्पांच्या मस्तकावर लावायचं आणि त्यांच्या चरणावर ही दुर्वाची जुडी जी आहे ती आपल्याला अर्पण करायची आहे. त्यानंतर हात जोडून आपल्याला गणपती बाप्पांची प्रार्थना करायची. आपल्या मनातली इच्छा पूर्ती होण्याकरता त्यांना मनोभावे प्रार्थनाही करायची. संपूर्ण दिवसभर या वस्तू जी आहेत त्या आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणाजवळच ठेवायच्या आहेत. आता संध्याकाळी आपल्याला काय करायचं, जे इच्छा लिहिलेलं पान आहे तसेच 21 दुर्वांची जुडी आणि जे लाल जास्वंदीचं फूल आहे त्याला एका दोऱ्याने बांधून त्याची एक जुडी ही तयार करायची. तसेच 11 तांदळाचे दाणे जे आपण गणपती बाप्पांच्या चरणावर आपल्या मनातली इच्छा व्यक्त करून अर्पण केलेले ते सुद्धा आपल्याला तिकडनं उचलायचे आणि या सर्व वस्तू घेऊन जायच्यात आपल्याला आपल्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये. हा मंदिरामध्ये जाऊनच आपल्याला उपाय जो आहे तो करायचा. मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांसमोर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. त्यांना हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे. गोडाचं नैवेद्य घेऊन गेले असेल तर तो अर्पण करायचा आणि त्यानंतर जी इच्छा लिहिलेल्या पानाची दुर्वा आणि जास्वंदीच्या फुलाची जुडी आहे ती आपल्याला गणपती बाप्पांच्या मस्तकावर लावायची आणि आपल्या मनातली इच्छा व्यक्त करून त्यांच्या चरणावर अर्पण करायचे. तसेच 11 तांदळाचे दाणे सुद्धा आपल्याला आपल्या मनातली इच्छा व्यक्त करून गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचे. गणेश जयंतीच्या दिवशी हा उपाय मंदिरामध्ये जाऊन करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. कारण गणेश जयंतीच्या दिवशी नेहमीच्या तुलनेत गणेश तत्व हे 1 सहस्त्रपटीने जास्त कार्यरत असतात आणि जर हा उपाय जाऊन आपण मंदिरामध्ये केला तर आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतील. त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, नजरबाधा नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. गणपती बाप्पा मोरया.